मी मणीला नक्की बाहेर काढीन. थोडा धीर धर. ते तुमचं कर्तव्य आहे, त्यांचे बॉस म्हणून आणि ते तुमचा मुलगा आहे म्हणून सुद्धा. स्वानंदी, बघ, मणी जरी पक्षातला कार्यकर्ता असला तरी सुद्धा तो माझ्या मुलासारखाच आहे. आमच्या कुटुंबाचा एक घटक आहे तो. अरे त्याला मी बापाच्या मायेनं वाढवलाय. हो हो, त्याला नक्कीच मी बाहेर काढेन, काळजी करू नकोस तू. हा ए स्वानंदी, तू इकडे काय करतेस आमच्या खोलीत या वेळेला? हं? तुझा नवरा फ्रॉड करून तुरुंगात गेलाय आणि तू यांच्याकडे भीक मागतेस त्याला सोडवायची. हे बरं आहे. अहो शालिनी, जरा जरा शांत व्हा तुम्ही. तुम्ही अजिबात बोलू नका. आज तुम्हाला अरेस होता होता राहिली. करणार मणी आणि भरणार तुम्ही, हा चांगला न्याय आहे. आणि हे बघा, तुम्ही झोपा आता. तुम्हाला जागरणाचा त्रास होतो. तू अजून इकडेच उभी? आउट हाऊस मध्ये जा. आउट हाऊस मध्ये जा. चल. अहो शालिनी, अहो जा सांगितलं ना मी. स्वानंदीनं जर सत्य कोणालाही सांगितलं तर मोठा प्रॉब्लेम होणार आहे. मानकामे साहेब, आत येऊ का? अरे या 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 युवा प्रदेशाध्यक्ष, तुम्हाला काय परवानगीची गरज आहे? या या, तुमचीच वाट बघत होतो. तुम्ही सांगितले होते तेवढे सगळे पैसे आणलेत मी. विश्वास नसेल तर मोजून घ्या. मी माझा शब्द पाळलाय, तुम्ही तुमचं प्रॉमिस पाळा. पैसे कसे मॅनेज केले ते माझं मला माहित. सो इथून पुढे नो ब्लॅकमेलिंग, जेंटलमन्स वर्ड. इथून पुढे आपला काहीच संबंध नाही मानकामे साहेब. सुजितराव, अहो जेंटलमन्स प्रॉमिस जेंटलमनला दिलं तर निभावतात, पण नीच आणि पाताळयंत्री लोकांना दिलेलं प्रॉमिस निभावलं नाही तर देव सुद्धा माफ करतो. सुजित, आता तू पूर्ण अडकलास. आता हा मानकामे प्रत्येक अपमानाचा हिशोब कसा तुझ्याकडून चुकता करतो ते. रिक्षा, रिक्षा. मला थांबून नाही चालणार. मला लवकरात लवकर मणी सरांना भेटायला हवं. त्यांना तुरुंगातनं बाहेर काढायला हवं. मी त्यांना नाही ठेवणार तिथे. मी त्यांना लवकरात लवकर तुरुंगातनं बाहेर काढेन. मणी सर, तुम्ही काही काळजी करू नका, मी येतेय. माझ्या मणीच्या पाठीशी उभा राहा. मन असं सैरभैर झालंय. असं वाटतं काहीतरी वाईट घडणार आहे. असं काही होऊ देऊ नकोस. माझ्या मणीला सांभाळ. तो सरपोतदार खूप लबाड माणूस आहे. तो मणीला नक्की फसवणार. आणि मणी खूप सरळ मार्गी आहे. त्याला सांभाळ, असं रक्षण कर. दिवा विजला. हा संकेत तर नाही ना? काही अशुभ घडणार तर नाहीये ना? असं काही होऊ देऊ नको. माझ्या मुलाचं रक्षण कर. भीती वाटते. सोनेल, मणी सर, हो मॅडम, कुठे निघालात? चला मागे वा.
मला भेटायचंय त्यांना. अहो मॅडम, पोलीस स्टेशन आहे, इथे अलाउड नाही असं गुन्हेगारांना भेटायला. चला मागे वा. साहेब, माझी बायको आहे, प्लीज भेटू द्या ना त्यांना, येऊ द्या ना. अहो एकदा सांगितलं ना, बसून घ्या. हो मॅडम. अरे काय झालं? हो बघा ना साहेब, त्यांना म्हटलं मी की गुन्हेगाराला भेटता येत नाही आणि तरी पण त्या. साहेब मला भेटायचंय त्यांना. तुम्हाला माहित आहे ना, त्या सरपोतदारांच्या बंगल्यावरून आलेत. नवऱ्याला भेटायचं तर भेटू दे ना. मॅडम भेटा तुम्ही माझ्याबरोबर या. मणी सर, हे सगळं काय झालंय? पण तुम्ही इथे का आलात? या वातावरणाचा वाईट परिणाम होईल आपल्या बाळावर. काही नाही होणार आपल्या बाळाला. त्याला माहितीये त्याच्या बाबांना इथे उगाच आणलंय. त्याचे बाबा निर्दोष आहे ती माहितीये त्याला. मणी सर, तुम्ही हे सगळं का केलं? म्हणजे पोलीस सरपोतदार साहेबांना अटक करायला आली होती ना, तुम्ही का स्वतःला अटक करू दिली? तुमचा तर यात काहीच दोष पण नाहीये मणी सर. दोष साहेबांचाही नाहीये स्वानंदी. त्यांना कोणीतरी अडकवण्यासाठी, त्यांचं नाव बदनाम करण्यासाठी कोणीतरी करतंय. त्यांना अरेस्ट झाली असती तर त्यांच्या शत्रूंचा डाव यशस्वी झाला असता ना. आणि तुम्हाला त्यांचा स्वभाव माहिती आहे, भोळे, ते कोणावरही विश्वास ठेवतात. आणि या स्वभावाचा कोणीतरी गैरफायदा घेतला असणार आहे. नाहीतरी असा स्वच्छ चारित्र्याचा निष्कलंक माणूस खूपतोच राजकारणी लोकांना राजकारणात. मणी सर, राक्षसी वृत्तीच्या त्या माणसाला देवाचा माणूस म्हणतायत. हीच वेळ आहे मणी सरांचे डोळे उघडायची, त्यांना सत्य सांगायची. आणि अशा नीच माणसासाठी तुरुंगवास पत्करू नये हे त्यांना कळायला हवं. मी सांगतेच त्यांना सत्य आज. मणी सर, वॉर्डन मॅडमचा फोन आहे. आता काय सांगू मी यांना? हा मॅडम. स्वानंदी, तू ठीक आहेस ना? मणी ठीक आहे ना? तुम्ही दोघे बरे आहात ना? काही माहिती नाही, याचं खूप मन अस्वस्थ होतंय ग. असं वाटतं काहीतरी वाईट. स्वानंदी. हो हो मॅडम, ऐकतेय मी. अगं मग बोल ना, मला कळणार कसं? तू ठीक आहेस ना? मणी ठीक आहे ना? नाही मॅडम, मणी सरांना अटक झाली आहे. त्यांनाच भेटायला मी पोलीस स्टेशनला आली आहे. काय? काय झालं? अगं सांग ना, काय झालं? मणी सर, मणी सर. पाहिलंस कसा नीच माणूस आहे हा सरपोतदार. स्वतःला वाचवण्यासाठी त्याने मुलाचा बळी दिला, त्याला जेलमध्ये टाकलं. तू काळजी करू नको, मी लगेच निघते. मी येते आता. नाही मॅडम, नाही, तुम्ही नका येऊ. तुम्ही आलात जरी तरी तुम्हाला भेटू नाही देणार इथे. मी आहे ना इथे, मी करते सगळं मॅनेज. तुम्ही नका टेन्शन घेऊ. टेन्शन घेऊ नका म्हणजे काय? मुलगा आहे तो माझा, माझा मुलगा जेलमध्ये आणि मी टेन्शन नको घेऊ? तू काय बोलतेस? मी येते. स्वानंदी, मणीला जर कळलं ना की सरपोतदार त्याचे वडील आहेत, तर तू सरपोतदारांना जाब विचारणार. आणि सरपोतदारांना कळलं ना की मणीला हे माहिती आहे, तर ते मणीला कधी जेलमधनं बाहेर पडू देणार नाही. स्वानंदी, हे मणीला कळता कामा नये. हा, हॅलो, तुझ्या लक्षात येत आहे ना? हो मॅडम. मणी जेलमध्ये आहे तोपर्यंत त्याला कधीच कळता कामा नये. जेसी, तू इतक्या रात्री माझ्या कॅबिन मध्ये काय करतेस? सर, फाईल घ्यायला आले होते. आज रात्री त्याच्यावरती आर्टिकल लिहायचंय ना, सो पण तुम्ही इथे, आय मीन एवढ्या रात्री तुम्ही कुठे बाहेर चाललायत का? ही बॅग काय आहे त्या बॅगेत? काही नाही, ऍक्च्युली
त्या दिवशी माझं घर तोडल्यानंतर मी तुझ्याकडे काही फाईल्स आणि कागदपत्र दिली होती ना, तशीच काही कागदपत्र आणि फाईल्स मी माझ्या एका मित्राकडे दिली होती. ऍक्च्युली तो आज चेन्नईला चाललाय, त्यामुळे मग मी ही बॅग इकडे घेऊन आलो ऑफिसमध्ये ठेवायला. एनिवे, ते जाऊ दे. सरपोतदारांच्या फॅक्टरीमध्ये एक ऍक्सिडेंट झाला आणि एका कामगाराला त्याचा जीव गमवावा लागला, हे तुला कळलं असेलच. येस सर, खूप वाईट झालं खरं तर. हे सरपोतदारांसारखे राजकारणी असतात ना, ते त्यांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी म्हणून हे असे फॅक्टरी सारखे धंदे उघडतात. तिथे काहीही घडत नाही, यांचा काळा पैसा पांढरा होत राहतो आणि या कामगारांसारख्या गरिबांना मात्र आपला जीव गमवावा लागतो. मी यावर एक जळजळीत आर्टिकल लिहिणार आहे. तो मणी, तो नाहक अडकलाय या सगळ्यात, त्याला जेलमध्ये जावं लागलंय आणि खरा कल्प्रिट सरपोतदार तो उजळ माथ्याने फिरतोय बाहेर. त्याला एक्सपोज करायचंय मला. जेसी, या आर्टिकलसाठी मला ना काही बाईट्स हवेत, त्या कामगाराच्या फॅमिलीचे. तू ते बाईट्स आणशील? त्या कामगाराच्या फॅमिलीचे, इतर कामगारांचे आणि त्या वस्तीत राहणाऱ्या सगळ्यांचे मला बाईट्स हवेत. जेसी, आपण या लोकांच्या पाठीशी उभं राहायला हवं, यांच्या अन्यायाला वाचा फोडायला हवी. या सरपोतदारांना ना कायद्याच्या कचाट्यात यावेळेला आणायचंच. जेसी, तू लगेच कामाला लाग. येस सर. एनिवे, गुड नाईट. गुड नाईट सर. सर, तुम्ही खरंच ग्रेट आहात. त्या सरपोतदारांनी तुमचं घर पाडलंय, पण तुमच्या हातला पत्रकार अजून संघर्ष करतो. तुम्ही ना सर फायटर आहात, फायटर. आमच्यासारख्या 100 लोकांचे इन्स्पिरेशन आहात. सॅल्यूट आहे तुम्हाला. म्हणी सर, तुम्हाला अटक झाली म्हणून वॉर्डन मॅडमला सुद्धा टेन्शन आलंय. वाटलंच होतं. तुम्ही एक काम का नाही करत, तुम्ही पोलिसांना सगळं सत्य सांगून टाका. म्हणजे या प्रकरणात तुमचा काहीच हात नाहीये हे सांगून टाका त्यांना. नाही स्वानंदी, मी जर तसं सांगितलं तर साहेबांना नाही का अटक होणार? मग होऊ दे की त्यांना अटक. स्वानंदी, काय बोलताय तुम्ही? साहेबांना अटक होऊ देऊ? स्वानंदी, त्या माणसाने मला रस्त्यावर उचलून स्वतःच्या घरात आणलं, मुलासारखा सांभाळ केलाय माझा. आज मी जो काही ना, मुळात मी जिवंत आहे ना, तो साहेबांमुळे. आणि त्यांना अटक होऊ देऊ? मी तुम्हाला याआधी सांगितलंय स्वानंदी, तुम्हाला काय बोलायचं ते मला बोला, साहेबांना नाही बोलायचं. आता बोलला ते शेवटचं. ज्या दिवशी तुम्हाला सत्य कळेल आणि तुमच्या ह्या देवाचा राक्षसी चेहरा तुमच्या समोर येईल, तेव्हा काय होईल या कल्पनेनेच मला भीती वाटतेय. मणीला अरेस्ट झालीये, पण हे प्रकरण इथे संपलेलं नाहीये. मणीने जर पोलिसांना सांगितलं की या सगळ्याशी त्याचा काहीच संबंध नाहीये, तर त्याच्या विरुद्ध प्रूफ काय? फक्त त्याचं कन्फेशन. आणि जर चुकून पोलिसांना कळलं की डॅडची खोटी सही मी केली होती, मशीन्स मी बदलली होती, तर मी गेलो. यू विल बी फिनिश सुचित. ही थ्रेट तुझ्या मनात कायमची राहणार आहे. नाही 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 नाही, मी परत जेलमध्ये जाणार नाही. मागच्या वेळेस डॅडने मला बाहेर तरी काढलं होतं, यावेळेस ते बाहेर सुद्धा काढणार नाहीत मला. एका माणसाचा जीव गेलाय, केस सिरियस आहे. यावेळेस जर जेलमध्ये गेलो ना मी, तर किमान 8 ते 10 वर्ष तिथे सडावं लागेल मला. जेलमध्ये काम करावं लागेल, पोलिसांचा मार खावा लागेल. तू जागा आहेस बेबी अजून? हा, तू झोपली नाहीस अजून? काय करतेस? मी कुठे काय काही नाही, असंच. पण तू असं दचकून का उठलास? काही वाईट स्वप्न पडलं का? सुजित, काय झालंय?
टेन्स का दिसतोयस? अगं आता हिला काय सांगू काय उठलोय ते, काही फरक पडणार आहे का? नाही दचकून नाही, पटकन उठलो. मला जाणवलं इथे कोणीतरी आहे. तू काय टाइमपास करतेस या वेळेला? किती वाजले बघितलं नाहीस का? तर झोप लवकर. वेळेवर झोपावं आणि वेळेवर उठावं. हा मग झोपा तू वेळेवर. मी जर आलेत, माझं एक काम आहे. हा काम बरं ठीक आहे, लवकर कर आणि ये लवकर. येते. सॉरी, ह्यापुढे नाही होणार. ठीक आहे, पण तुम्ही आता घरी जा, बराच उशीर झालाय. नाही म्हणे सर, माझं मन नाही लागत त्या घरात. ते घर खायला उठतं, म्हणून मी ते घर सोडून तुमच्या जवळ आलीये. काय स्वानंदी, बस. स्वानंदी प्लीज प्लीज असं काही करू नका. हे बघा, इथून पुढचे काही दिवस मी फिजिकली तुमच्या सोबत नसलो तरी माझं 30 वर्षांचं अस्तित्व आहे ना त्या आउट हाऊस मध्ये तुमच्या सोबतीला. स्वानंदी, त्या घरात आसरा देऊन साहेबांनी माझं वेगळं अस्तित्व दिलंय मला. माझ्या अस्तित्वाचं स्वरूप आहे ते आउट हाऊस. स्वानंदी, तुम्हाला कसं सांगू, मला अजूनही चांगलं आठवतं. हेच दिवाळीचे दिवस होते. मी सायकलवरून चाललो होतो, रस्त्यात एक लहान बाळ होतं. मी आजूबाजूला बघितलं, कोणीच नव्हतं. मला असं वाटलं तोही अनाथ आहे, मी त्याला उचलावं, घरी घेऊन यावं. पण मनात विचार आला की मीच आश्रित, मी कुठे त्याला आश्रय देऊ. थोड्या वेळाने एक घरंदाज फॅमिली आली. त्यांनी सुद्धा त्या बाळाला बघितलं. आजूबाजूला त्याच्या आई वडिलांच्या नावाने हाका मारल्या, पण कोणीच काही उत्तर देत नाही, म्हणून त्यांनी त्या बाळाला उचललं आणि सोबत घेऊन गेले. स्वानंदी, तेव्हा त्या बाळामध्ये मला स्वतःला बघितलं. मला मीच आठवलो त्यात. स्वानंदी, एका अनाथाला छप्पर देणारी वास्तू काय असते हे कदाचित तुम्हाला नाही कळणार. साहेबांची तब्येत कशी आता? नाही म्हणजे मी इकडे तुरुंगात आलोय त्याचं टेन्शन आलं असणार आहे ना त्यांना. स्वानंदी, अशा वेळी ना साहेबांना आधाराची गरज आहे, आणि तो आधार तुम्ही व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. मी हो. हे बघा स्वानंदी, तुम्हाला सुजित आणि संचिताचा स्वभाव माहिती आहे, आणि शालिनी मॅडम सुद्धा त्यांनाच इन्फ्लुएन्स असतात. त्यावेळी साहेबांना कोणीतरी आधार देण्याची, त्यांची कोणीतरी मनापासून काळजी घेण्याची गरज आहे, आणि ते काम तुमच्याशिवाय कोणीच करू शकत नाही. स्वानंदी, प्लीज प्लीज तुम्ही आपलं आउट हाऊस आणि साहेबांचं घर सोडून जाणार नाही असं वचन द्या मला, प्लीज. मी वचन देते म्हणे सर, मी आपलं घर सोडून कुठेही जाणार नाही. थँक्यू स्वानंद. आणि आणखी एक, तुम्ही ना त्या सदानंदच्या घरी जा. सदानंद म्हणजे ज्याचा अपघात झाला, त्याच्या फॅमिलीला भेटा, त्यांना काय हवंय नकोय बघा, काय मदत लागली ना ती सगळी करा. स्वानंदी, त्यांनी त्यांच्या घरचा करता माणूस गमावलाय. तुम्ही माणुसकीच्या नात्याने त्यांना भेटाल ना? मी भेटेन त्यांना, पण तुमच्या भविष्याचं काय? तुम्हाला कोण न्याय देणार? आणि इथनं सुटका कधी होईल तुमची? चला, तुम्हाला लॉकअप मध्ये टाकायचंय. हो चला. या. सरपोतदार साहेबांना तुम्हाला सोडवायचं असतं तर त्यांनी कधीच प्रयत्न केले असते, पण ते नाही करणार असे प्रयत्न. कारण मणी सर, तुम्ही जितके जास्त आत राहाल
तितका त्यांच्यावरचा संशय कमी होत जाईल. ते तुम्हाला कधीच बाहेर काढणार नाहीत. आता मणी सरांना मीच निर्दोष सिद्ध करेन. ते केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मी मणी सरांना बाहेर काढेन. मला माझ्या बाळाची शपथ आहे. मणी खूप करतो माझ्यासाठी. स्वतःच्या जीवावर उदार होतो. काहीही करून त्याला लवकरात लवकर बाहेर काढायला हवाय. पण मी जर माझं वजन वापरून त्याला बाहेर काढला तर लोकांना माझा संशय येईल. नाही, मी माझ्या पोझिशनला, माझ्या नावाला, माझ्या खुर्चीला धक्का लागू देणार नाही. मग त्यासाठी मला कोणाचाही बळी द्यावा लागला तरी हरकत नाही आहे.